योग आपली जी भक्तिमय दिंडी करतो याचं हे 6वं वर्ष। सर्व पाहुण्यांसाठी एक थोडंसं भारतीय योग संस्थांबद्दलची माहिती देतो। भारतीय योग संस्थान 10 एप्रिल 1967 आदरणीय श्री प्रकाशलालजी यांनी ईश्वर कृपेने जी त्यांना प्रेरणा झाली त्याच्यातून एका साधकाच्या मार्फत ही संस्था सुरू झाली। आज 4,500पेक्षा जास्त आपल्या देशामध्ये म्हणजे भारत देशामध्ये आणि 13 देशांमध्ये 75पेक्षा जास्त शाखा आपल्या असून आज छत्रपती संभाजीनगरमध्ये 8 मार्च 2015ला आदरणीय काळवणे सरांच्या नेतृत्वाखाली इथे पहिल्या 4 शाखा सुरू झाल्या आणि आज 4 केंद्रांच्या जागेवर 65च्या पेक्षा जास्त केंद्र इथे आपले कार्यरत। सांगायला आनंद वाटतो की सर 6 क्लासचा 1 जिल्हा असं करत आज आपण साधारणपणे 11 जिल्ह्यांचे हे आहे आणि त्याच्यात 3 गट केलेले आहेत। एक विभागीय स्तरावरती जे आपण करतो या प्रमाणावरती जे सगळं गुंपून आज हा जनसमुदाय किंवा हा जो मॉब आपल्यासमोर आहे तो याच्यात इथं उभा आहे। मी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये एक गोष्ट नमूद करतो की पहिली जी दिंडी निघाली तर मला वाटतं हार्डली 50 लोक आपण त्या दिंडीमधून घेऊन गेलो। मागच्या वर्षी त्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघता, पाऊस असतानाचाही बघता आज हा आपला 6वी ही भक्तिमय दिंडी आपण इथून सुरू करत आहोत। आणि मला खात्री आहे सर की येणाऱ्या पुढच्या वर्षांमध्ये हा जो समुदाय आहे हा इथे जागा पुरणार नाही एवढा इथून हा समुदाय जरूर निघेल। दरवर्षी आपण भारतीय योग संस्थांची दिंडी ही इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रिन्सिपॉल आणि या इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरचे चेअरमन आणि सेक्रेटरी यांच्या सहकार्याने काढतो। तर मी इंजिनिअरिंग कॉलेजचे आपले प्रिन्सिपल सर आणि इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर या सर्वांचे भारतीय योग संस्थांतर्फे धन्यवाद व्यक्त करतो। त्यांनी जागा पण उपलब्ध करून दिली, इथे गाड्या लावायला पण खूप चांगली सोय आहे आणि सरांचं पण मी धन्यवाद व्यक्त करतो। आज आपल्याला जे पाहुणे लाभलेले आहेत तर त्यांचा परिचय पण देतो आणि आपण त्यांचं छोटंसं स्वागत करूया। सर्वप्रथम आपल्याला लागलेले आहेत आपल्या या जिल्ह्याचं ज्यांनी नेतृत्व केलेलं आहे, ज्यांनी आपले म्हणजे या प्रशासकीय सेवेमध्ये आपल्या जिल्ह्याला किंवा हा जो रस्ता झालेला आहे समोरचा या रस्त्याचं काम ज्यांनी केलेलं आहे, महत्त्वाचं काम, सर्वात चांगला रस्ता आपल्या सिटीमधला, ते माजी विभागीय आयुक्त श्री पुरुषोत्तम भापकर साहेब हे आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत। मी आदरणीय काळवणे सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं। इथे विलास सपकाळ सर हे कुलगुरू MGM युनिव्हर्सिटी, मला माहित आहे की आम्ही MGM युनिव्हर्सिटीच्या कॅम्पमध्ये दरवर्षी सर आम्हाला तिथे जाण्याची परवानगी देतात आणि आपण तिथे त्या मुलांचा NSSचा कॅम्प घेतो। तर अशा आपल्याला नेहमी मदत करणारे तर मी विलास सपकाळ सर इथे आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत, त्यांचंही मी स्वागत करतो आणि श्री आनंद अग्रवाल आपले विभागीय मंत्री यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं। आपल्याला दरवेळेला इंजिनिअरिंग कॉलेजचं आपण कॅम्प घेतो। गेल्या 6 वर्षापासून 5 वर्षापासून आपण मुलांना जेव्हापासून कंपल्सरी नव्हतं तेव्हापासून सुद्धा आपण इंजिनिअरिंग कॉलेजच्या मुलांसाठी रेग्युलर योगाचा क्लास घेतो आणि त्याच्यासाठी आपल्याला नेहमी पुढाकाराने पुढे येणारे आणि स्वतःसुद्धा त्या क्लासमध्ये जॉईन होणारे त्या इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रिन्सिपॉल प्राचार्य श्री संजयजी डंबारे सर आपल्याबरोबर उपस्थित आहेत। सरांनी पण इथं सरांचंही आम्ही या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो। मी श्री देशपांडे सरांना, दिनेश सरांना विनंती करतो आमचे विभागीय मंत्री की त्यांनी त्यांचं स्वागत करा। इथे वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक उपस्थित आहेत। तर क्षेत्रामधील आंबा शेती व गट शेती तज्ज्ञ श्री भास्कर भगवानराव कापसे सर इथं उपस्थित आहेत।
त्यांनी सुद्धा आम्हाला इथे पाहुणे म्हणून येण्याची आमची विनंती मान्य केली. त्यांचंही मी स्वागत करतो. आणि या आपल्या दिंडीचे जे समन्वयक आहेत कैलासजी जाधव सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. तसेच इथे या इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर ज्याचं मी आता तुम्हाला सांगितलं, आपण दरवर्षी इथूनच ही दिंडी काढतो. तर आणि प्रत्येक वेळेला आपल्याला हॉलही हा बरेच वेळेला आपल्या कार्यक्रमाला इथे उपस्थित आपल्याला दिला जातो. तर त्याच्यासाठी जे इथं उपस्थित आहेत यांचे जे सेक्रेटरी आहेत, सचिव जे आहेत, ते संदीप अभंग सर, डॉक्टर संदीप अभंग सर यांचंही मी स्वागत करतो. आणि आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या सिडको विभागात ज्यांनी हिरिरीने प्रसार केला आणि आज सिडको विभाग हा गेल्या 2 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती कार्य करत आहे. तर एकदा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. शेळके सरांना मी विनंती करतो, सुरेशजी शेळके सर ज्यांचं दरवर्षी दिंडीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती असतं आणि याही वर्षी परत आपल्याला जे दिंडीचं नेतृत्व करायला मिळालेलं आहे ते सिडकोचंच मिळालेलं आहे. तर त्यांना मी विनंती करतो की त्यांनी संदीप सरांचं स्वागत करावं. आणि संदीप सरांनी आज सर्वांसाठी फराळाची व्यवस्था केलेली आहे. प्रोग्राम संदर्भात फराळ घेऊन नंतर आपल्याला दिल्लीला मी ते सांगणारच होतो. सरांनी आपल्यासाठी इथून फराळ घेऊन सुरू करण्याची व्यवस्था केलेली आहे. प्रत्येकाने फराळ घ्यावा आणि मग पुढे जावं. मी सर्वप्रथम विलासजी सपकाळ सर यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला शुभेच्छापर संदेश द्यावे. धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित आहे भापकर साहेब, माझे मित्र संजय धंबारे सर, कलवणे सर आणि भारतीय योग संस्थेचे सर्व आपण कार्यकर्ते म्हणले आणि सर्व या ठिकाणी उपस्थित पाहुणे मंडळी. खरोखर आजचा दिवस हा योग आणि भक्ती याचा संगम असून आपण ज्या पद्धतीने दिंडी आपण बघितलं, संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर पूर्ण भारतभरातनं पंढरपूर या ठिकाणी दिंडी सगळ्यात येत असतात. पालखी सोहळा असतो. योगायोगाने 2 वर्षापूर्वी आळंदीवरून मला पण दिल्लीमध्ये जायचा योग आला होता आणि दोन्ही देहू आणि आळंदीच्या पालखीमधनं काही अंतर चालण्याचा योग आला. खरोखर ही जी एक प्रक्रिया आहे ही खरोखर निसर्गाशी जोडून योगाच्या माध्यमातून, भक्तीच्या माध्यमातून, अध्यात्माच्या माध्यमातून ज्ञानाची प्राप्ती करत असताना आपल्याला जी काही ऊर्जाची आवश्यकता असते, शक्तीची आवश्यकता असते, विवेकाची आवश्यकता असते, ती या प्रकारच्या दिंडीच्या माध्यमातून म्हणा किंवा या प्रकारच्या एक्झरसाईजमधून मिळत असते. आणि याचबरोबर आपल्याला मिळालेल्या ऊर्जेचा हा संपूर्ण आपल्याला पूर्ण वर्षभर जरी आपल्याला त्याचा फायदा होतो तरी दिंडी ही आपल्या लाईफस्टाईल असलं पाहिजे. जेणेकरून फक्त एकच दिवस नाही चालायचं, तर एकच दिवस योग नाही करायचा, तर आपल्याला एक दिंडी ही सुरुवात असते आणि आपण दररोज अशाच प्रकारच्या छोट्या छोट्या दिंडी करत गेल्या पाहिजे. आपल्याला माहिती आहे की सगळ्यात मोठं जर दिंडी केली असेल ती आदि शंकराचार्यांनी, की ज्यांनी केरळपासनं काश्मीरपर्यंत आणि केदारनाथ आणि बद्रीनाथपर्यंत असं 3 वेळेस त्यांनी वयाच्या 32व्याच्या आत चालू शकलं. याचा अर्थ मनुष्याला चालण्याची जर समजा इच्छा असेल आणि त्याच्या मागचा एक उद्देश असेल तर मनुष्य निसर्गाने आपल्याला प्रदान केलेलं जे चालण्याची शक्ती आहे त्याचं आणि त्याच्यासोबत असलेलं अध्यात्माचं एक उच्च पातळीवर आपण गाठू शकतो. खरोखर आपण दिंडी हा जो प्रकार आहे तो आपल्या लाईफस्टाईलशी जोडूया आणि निसर्गाशी जोडूया आणि आपण आपला एक उन्नती प्राप्त करूया, उत्तम हेल्थ आपल्याला प्राप्त मिळू अशी मी या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीच्या पायी नम्र अशी प्रार्थना करतो. जय हरी. श्री भापकर साहेब, आदरणीय गुरु श्री काळवणे साहेब, भारतीय योग संस्थानाचे सर्व पदाधिकारी आणि इथे उपस्थित सर्व हरिभक्त विठ्ठल
अतिशय मोजक्या शब्दांमध्ये मान्यवर कुलगुरू साहेबांनी आपल्याला एक शुभसंदेश दिलेला आहे. मीही अतिशय मोठं सांगू इच्छितो की आज आपण जे काही प्रश्न समाजामध्ये बघतो आहे आणि जे काही आपल्यापुढे सामाजिक प्रश्न उपस्थित आहेत त्यातल्या सगळ्या प्रश्नांचं जे सोल्युशन आहे ते आपल्याच परंपरेमध्ये दडलेलं आहे. आणि दिंडी, विठ्ठल भक्ती, हरिनाम हा एक त्याचं एक महत्त्वाचं सोल्युशन आपल्याला यापूर्वीच आपल्या लोकांनी दिलेलं आहे. आपल्या सर्वांवरती आपलं सगळ्यांचं स्वास्थ्य म्हणजे मेंटल आणि शारीरिक दोन्ही प्रकारचं स्वास्थ्य सांभाळण्याची जबाबदारी आहे आणि त्याचबरोबर आपल्याला सामाजिक स्वास्थ्य देखील सांभाळण्याची जबाबदारी आहे. आज आपल्याला भारताला जर पुढे न्यायचं असेल आणि हे सगळं स्वास्थ्य जर सांभाळायचं असेल तर ही दिंडी हा एक महत्त्वाचा मंत्र आपल्याला मिळालेला आहे. तो आपण सर्व मिळून पुढे नेऊया, हरिभक्तीमध्ये सगळ्यांनी रमून जाऊया आणि आपण आपल्यासोबत आपल्या समाजाचा देखील उद्धार करूया, आध्यात्मिक उद्धार करूया. या मंगलप्रसंगी मी सगळ्यांना परत माझ्यातर्फे आणि आमच्या संस्थेतर्फे शुभेच्छा देतो. आमची संस्था शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय या सर्वच कार्यांमध्ये नेहमीच सहभागी राहील. मला एक सांगावंसं असं वाटतं की मी पुण्यावर इथे आल्यानंतर आमच्या CUEP कॉलेजच्या अगदी बाजूने ती दिंडी जायची आणि दरवर्षी आम्हाला तो हरिभक्तीचा प्रसाद आम्हाला तो मिळायचा. माझ्या मनात थोडी खुळखुळ होती की आपण इथे आल्यानंतर आपण तो कदाचित मिस करू. पण आदरणीय काळवणे सर आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तो प्रसाद देखील मला इथे दरवर्षी मिळतो आहे. त्याबद्दल मी स्वतःला धन्य समजतो आहे. नमस्कार, जय हिंद. मंडळी आणि बंधू भगिनी आणि माझं काम जास्त कृषीमध्ये आहे, ॲग्रिकल्चरमध्ये आहे. ॲग्रिकल्चरमध्ये जर डेव्हलपमेंट झाली तर आपण पुढं जाऊ शकतो. हे सर्व म्हणजे राज्यात नाही देशात माझं काम सुरू आहे. मी योगामध्ये जवळपास 20 वर्षापासून योगामध्ये योगा करतो, योगा अटेंड करतो. काळवणे साहेबांची आमची त्याच्यामुळे जास्त ओळख झालेली आहे. आता ही दिंडीच्या निमित्तानं आपण सर्व इथं जमलेलो आहोत. त्या सर्वांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. मी आपल्याला या इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर जिथे आपण उभे आहोत त्याचे जे सेक्रेटरी आहेत तर ते संदीपजी अभंग सर यांना मी विनंती करतो की त्यांनी पण आम्हाला शुभेच्छा पर्सेंटेज द्यावा. सर्वांना नमस्कार. भारतीय योग संघाचे सर्व पदाधिकारी, साहेब, आपण सर्व योगसाधक या आषाढी एकादशीच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि असेच जे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी असणारे सर्व उपक्रम आपण नियमित करत जाऊ. तसेच इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्सचा हे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा हा जो काही प्रिमायसेस आहे हे सदैव भारतीय योग संस्थांसाठी उपलब्ध राहील याची मी आपल्याला ग्वाही देतो. धन्यवाद सर. आपल्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री पुरुषोत्तमजी बापकर साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला शुभेच्छा पर्सेंटेज द्यावा. सर्वांना खूप खूप नमस्कार. आषाढी एकादशीच्या आपल्या सर्वांना अंतःकरणापासून शुभेच्छा. मी पाहतो मागे कुणीच नाही. सध्या परिस्थिती समाजातली अशी आहे, मी पाहतो मागे कुणीच नाही, जो तो प्रत्येकाच्या पुढेच जाईल. मी पाहतो मागे कुणीच नाही, जो तो प्रत्येकाच्या पुढेच जाईल. तू मात्र विठ्ठला क्षणक्षण संगे राही. तू मात्र विठ्ठला क्षणक्षण संगे राही. आता न पडली विठ्ठला मज घाई. तुझ्या पायी जगण्याची घाई. विठ्ठला तुझ्या पायी आता जगण्याची घाई. दिंडी चालली विना बोलली. दिंडी चालली विना बोलली. काळ चिपळ्यांच्या संगे विना बोलली. राया विठ्ठलाची कुंडल हलली. अशा प्रकारचा खरा हा सोहळा, माझेच शब्द आहेत, माझेच गीत आहे ते. अशा प्रकारचा हा सोहळा विठ्ठला विठ्ठल नावाचा एक अल्बम आम्ही फार 15 वर्षापूर्वी
केला होता. त्यामध्ये विठ्ठलाची काही गीतं माझी होती. सुदैवाने मला ही योग आणि या भक्तिमय मार्गामध्ये येण्याची किंवा काही पाहण्याची संधी मिळाली आणि आयुष्यभर जे काही काम करता आलं त्याचा बेस खरा हा राहिला योग आणि भक्तीचा, असं मला वाटतं. 30 वर्षापूर्वी योग शिक्षक होण्याची संधी मिळाली आणि त्याच्यामुळे योग जगणं, योग राहणं, योगामध्ये काम करणं आणि सरकारी कामामध्ये योग पाहणं, भक्ती पाहणं हे करता आलं याचा मला खूप आनंद वाटतो. आणि त्याच्यामुळं जे काही गोष्टी करता आल्या, काम झालं याचा खूप समाधान मला आहे. लाखोच्या संख्येनं माणसं एकत्र येणं, आत्मे एकत्र येणं, अतिशय पावित्र्याने एकत्र येणं, एकमेकाला विठ्ठल म्हणणं, माऊली म्हणणं, त्याच्या पाया पडणं, एवढी मोठी संस्कृती जगाच्या पाठीवर कुठंच आहे असं मला वाटतं. आज आम्हाला प्रत्येकाने दिसतं, छोटा मोठा न पाहता आम्ही त्याचे पाय धरण्याची आमची मानसिकता असते. माणूस म्हणून जगताना हीच मानसिकता मला आयुष्यभर राहिली पाहिजे, आम्ही जगली पाहिजे, तरच मानवाचं कल्याण यामध्ये खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे. आज आम्ही पाहतो की अमेरिका असेल, इराण असेल, ज्या पद्धतीनं माणसं एकमेकाच्या विरुद्ध उठतायत, मारतायत एकमेकाला, बायांचा आणि मुलांचा आक्रोश आम्ही पाहतो. या सगळ्यांना सामोरं जायचं असेल तर आमची योग सिस्टीम, योग परंपरा, भक्ती परंपरा, विठ्ठलाची ही चळवळ, एकादशी असेल, या निमित्ताने जे जे काही संस्कार आहेत, जे कल्चर आमचं आहे हे खूप जोपासण्याची, अधिक घट्ट करण्याची गरज आहे. आणि त्याचा हा एक प्रकार म्हणून मला अभिनंदन केलं पाहिजे काळवणे सर आपलं आणि आपल्या सर्व विभागीय मंत्र्यांचं, सर्व योगाचार्यांचं, सर्व योग साधकांचं की ज्या ताकदीनं आपण एकत्र आलेलो आहात. आणि जवळपास 65 केंद्र योगाची आपण इथं सुरू केली. हा योगाचा जो मार्ग आपण इथं दाखवला, 15पासून आपण या सर्व संस्थेचं काम इथं सुरू केलेलं आहे. हजारोच्या संख्येनं रोज योग करतायत, योग जपतायत. योग समजणं, योग करणं आणि जगणं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. ते जगण्याचं काम तुम्ही करतात आणि आज म्हणूनच इतक्या निर्मळ मनाने, इतक्या स्वच्छंद आणि अतिशय आनंदी अशा वातावरणामध्ये आपण ही पायीवारी करण्याचं जे काही ठरवलेलं आहे यासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो. हेच वातावरण आम्ही आयुष्यभर मेंटेन करण्याचा, दैनंदिन मेंटेन करण्याचा, आमचा तसाच व्यवहार समोरच्या आपल्याशी होत राहील अशा प्रकारचा संकल्पही आज या निमित्ताने करूया. शांती आपोआप तुमच्यावर बहाल झाल्याशिवाय, तुम्हाला मिळाल्याशिवाय, तुम्ही प्रगत झाल्याशिवाय, पुढे गेल्याशिवाय आणि समाज काय, आमचा देश हा जगात महासत्ता झाल्याशिवाय राहत नाही, कोणी थोपू शकत नाही. धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. माणसातला माणूस बाहेर काढण्याचं काम ही योगदिंडी करते आणि हजारोच्या नाही, लाखोच्या नाही, तर आपल्या या मोठ्या संख्येने जगातील सर्वात मोठी दिंडी म्हणजे ही आपली आपल्या महाराष्ट्रातून निघणारी ही दिंडी ही हे सरांनी त्यांच्या या छोट्याशा आपल्याला शुभेच्छा संदेशात दिलेल्या आहे. एक आलेल्या पाहुण्यांचा आपल्याला आभार मानणं गरजेचं आहे. तर आभार आपल्या संस्थेचे किंवा भारतीय योग संस्थांचे जे उपप्रांत प्रधान आहेत तर ते डॉक्टर उत्तम काळवणे सर मानणार आहे. त्यानंतर एक फक्त हरिनामाचा गजर, विठ्ठलाचा गजर सगळ्यांनी एक साथ म्हणायचा आहे. सरांचं झाल्याच्या नंतर मी कासार सरांना विनंती करतो की तुम्ही इथे येऊन तो गजर म्हणून घ्या आणि मग नंतर आपण नाश्ता घेऊन पुढे जाऊ. नमस्कार. आज आपण आषाढी एकादशी निमित्त जी दिंडी काढणार आहोत हे 6वं वर्ष आहे. या प्रसंगी आपल्याला आज 5 प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत. मी त्यांचे आभार मानणार नाही, त्यांच्या ऋणात राहणार आहे. त्यांचे आशीर्वाद आपल्याला सतत मिळत राहू अशी मी अपेक्षा करतो. बापकर सर, डॉक्टर सपकाळ सर, कापसे साहेब, दंबारे सर आणि आमचे मित्र अभंग सर, ह्या सर्वांच्या ऋणात आपण राहूया. आणि फारसं बोलत नाही आहे कारण आपल्याला आता दिंडी सुरू करायची आहे. फक्त 2-3 सूचना देईल, त्याचं पालन करा. सर्वप्रथम आता जो गजर झाल्यानंतर महिलांनी नाश्ता घेऊन हे जी कमान दिसते तिथे 2-2च्या लाईनमध्ये उभं राहा. प्रमुख पाहुणे आपल्याला तिथे झेंडा दाखवून आपली दिंडीला सुरुवात करणार आहे. महिला झाल्यानंतर पुरुषांनी नाश्ता घ्यायचा आहे, प्रसाद घ्यायचा आहे, त्याच्या मागे उभं राहायचं आहे आणि आपण दिंडी सुरू करणार आहोत. इथे डस्टबिन ठेवलेले आहेत किंवा एक डस्टबिन आपण त्या गेटच्या समोर ठेवूया. तिथे सर्वांनी आपले टाका.
योग धन्यवाद. 1 मिनिट सगळेजण इथंच थांबा. का सर? आले आवाज बंद करायला गेले. हां, ते आवाज बंदच करावा लागेल. आपले विठ्ठल हां, विष्णू आले. त्याच्यामुळेच त्यांनी थांबायला लागेल. सर बोला. सगळ्यांना सुप्रभात. रामकृष्ण हरी. आपण 2 मिनिटं एक विठू माऊलीचा गजर घेऊ आणि 2 मिनिटं आपण विठू माऊलीचं या ठिकाणी भजन घेणारे म्हणजे नामस्मरण करणारे सगळ्यांनी माझ्याबरोबर जोरात म्हणायचं आहे, बोला पुंडलिक ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज की जय. आज के आनंद की अपने अपने माता पिता की जय. आता सगळेजण आपण रामकृष्ण हरीचा जप करणार आहोत. सगळ्यांनी बरोबर राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण हरी बोलो जय जय पहिल्यांदा आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना भाविकांना प्रत्येकाला खूप खूप मनापासून शुभेच्छा. आज पंढरपूरसाठी पायी दिंडीचं जे आयोजन भारतीय योग संस्थांनी केलेलं आहे, अतिशय एक महत्त्वाचं पाऊल गेल्या काही वर्षापासून त्यांनी टाकलेलं आहे. आणि याचा अतिशय मला आनंद वाटतो की मोठ्या प्रमाणावर भाविक योग साधक, ते भाविक तर आहेतच आहेत परंतु योग साधक आहेत. त्याच्यामुळं या प्रत्येकाच्या एक वेगळं त्याला मूल्य असं कार्यक्रमाला प्राप्त झालेलं आहे. यासाठी मी बाळवणे सर, आमचे उपस्थित असलेले सप्ताह साहेब, कापसे साहेब, साहेब, या सर्वांचे आचार्य भंडारी साहेब, या सर्वांच्या मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या सर्व योग शिक्षकांचं, विभागीय लोकांचं, सगळ्यांचं मनापासून त्यांना कौतुक करतो, शुभेच्छा देतो. खरं म्हणजे मानवतेला पुढे घेऊन जाण्यासाठी, देशाला प्रगत करण्यासाठी ज्या काही स्ट्रॅटेजीज किंवा जे काही वेज, जे मार्ग दाखवलेले आहेत त्यामध्ये भक्ती मार्ग आणि योग मार्ग या 2 मार्गाचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. आपण पाहतो की जगाचं स्वास्थ्य, देशाचं स्वास्थ्य, मानवतेचं स्वास्थ्य राखण्यासाठी फार मोठं काम या भक्ती चळवळीने केलेलं आहे, योग चळवळीने केलेलं आहे. भक्ती चळवळीला जेव्हा योग चळवळीची साथ मिळते तेव्हा त्यामध्ये आणखी मोठ्या स्वरूपात सुधारणा झाल्याशिवाय राहत नाही. आज जगामध्ये जे काही अस्वास्थ्य पसरलेलं आहे, शांतता आहे, याला खूप मोठ्या प्रमाणात उत्तर म्हणून भारतीय जनतांमध्ये, भारतीय लोकांच्यामध्ये या योग आणि भक्तिमय चळवळीमधून निर्माण होऊ शकतं असं मला वाटतं. म्हणून जगामध्ये शांती निर्माण करण्यासाठी, प्रगत होण्यासाठी आणि एक सगळ्यात मोठं शक्ती म्हणून, सर्वात मोठा देश म्हणून उभं राहण्याची ताकद या देशामध्ये आहे. ते त्याचे बीज मुळात या सर्व संकल्पनेमध्ये आहे असं मला वाटतं. आम्हाला पुढे जाण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. आमचा युवक, आपला प्रत्येक माणूस हा सक्षम झाल्याशिवाय राहत नाही आणि या जगावर राज्य केल्याशिवाय राहत नाही चांगल्या अर्थाने, असं मला विश्वासाने वाटतो. पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन आणि मनापासून शुभेच्छा. सर तुम्ही सर बोलले ना सर, सर
आज भारतीय योग संस्थेच्या आयोजित या कार्यक्रमाला आषाढी एकादशीचा आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो. आणि हे दिंडी जे आपण इतक्या वर्षापासून करतो आहे ते एक आपल्या जीवनाचा भाग हो आणि योग आणि भक्ती याच्या माध्यमातून आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होऊन आपण आपलं जीवन योगमय आणि स्वास्थ्य अशा प्रकारे प्राप्त हो अशी शुभेच्छा देतो. मी प्राध्यापक डॉक्टर उत्तम काळवणे आज आषाढी एकादशी निमित्त भारतीय योग संस्थांतर्फे ही दिंडी काढण्यात येत आहे. हे आमचं 6वं वर्ष आहे. ह्या शहरामध्ये 11 वर्षापूर्वी ह्या शहराचं शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य, सामाजिक स्वास्थ्य, आध्यात्मिक स्वास्थ्य सर्व नागरिकाचं चांगलं राहो या उद्देशाने भारतीय योग संस्थान पूर्ण देशभर काम करत आहेत. योग दिंडीतूनही आम्हाला तोच संदेश द्यायचा आहे की आपण आपल्या आरोग्याकडे कमीत कमी 1 तास द्या, स्वस्थ राहा, मस्त राहा. धन्यवाद.